तुमचं सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललो आहोत टेकडीला. तुम्ही बघा पुढे बघा इथे चाललेली आहे. तुम्ही गोळी खाली का? हो मी खाली प्रवासाची गोळी. तुम्ही का मी आता तुम्हाला थोड्या वेळा नंतर भेटतो. तर काय आता आम्ही निघालेलो आहोत आणि आता आम्हाला कुठपर्यंत चालत जायचं? पेट्रोल पंपापर्यंत आम्हाला चालत जायचं. तर मी आता तुम्हाला थोड्या वेळा नंतर भेटतो. तर गाईज आता आम्ही चालत निघालेलो. तर बसचा पाकिटचा रस्ता आहे आता. बघू आता पुढे काय होते बघा. गाडी थांब हे तू गाडीशात थांब, गाडीन जमा. तर मी आता तुम्हाला थोड्या वेळा नंतर भेटेन. आणि मी स्लीपर बघा कुठली घालली कुर्तीवर. एवढं काय माझा चढायला की मला चप्पल काढूनच चढायला जाते. काय आता आम्ही फायनली निघालेलो आहोत. बघा सगळी जण कशी बसले आहेत. पप्पा ऐकत पप्पाला पाठवायला लागेल त्याला. तर काय मी आता तुम्हाला थोड्या वेळा नंतर भेटते. तर काय आता बघा आम्ही अर्ध्या रस्त्याला पण नाही पोहोचलो अजून. आता कुठे पोहोचले होते तर नाही मला माहिती. बघा कशी सर्व बसले आहेत. ट्रॅफिक मध्ये अटकले. आमची मामासांची दुसरी गाडी होती ती तिकडच्या गेली. आता आम्ही युटर्न घेतोय. बघू मी तुम्हाला आता ट्रॅफिक मधून सुटल्यावर. तर काय आता फायनली गाठ लागेल. बघा तुम्ही गाठ कसा असते ते. तर तर गाइस व्ह्यू बघा किती सुंदर आहे. थोडा वरती कर ना. बघा गाइस किती चांगला व्ह्यू आहे. बस तर गाइस आता बघूया बघा कसं आहे. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कधी आलेला आहे का बघा. आता आम्ही वापस 30 तारखेला येणार आहोत. जेजुरीला जाताना मोठाला. आता आम्ही नाश्ता करण्यासाठी ते हॉटेलमध्ये आलेलो आहोत. तर आता इथे ऑर्डर काय करायचं ते डिसिजन चाललंय. आणि मी गाडीत झोपलेलोच होतो. माझे केस दिसलं नसतं. मी आता तुम्हाला नाश्ता आल्यावर सर्वांचा नाश्ता आलेला आहे. मी आता तुम्हाला नाश्ता केल्यानंतर भेटू.
वगैरे करून कॉफी घेतली होती गाईस. ते साखर तर नव्हतीच, एवढी कडू होती ना. ये भगवान क्या जुलूम है. आता आम्ही फोटो काढतोय ना. तर गाईस आता आम्ही नाश्ता वगैरे करून निघालेलो आहोत आणि मी तुम्हाला आता डायरेक्ट जेजुरीला पोचल्यावर भेटतो. तर गाईस आता आम्ही उसाचा रस पियाला थांबलो. तिकडं देहू मार्ग ट्रॅफिकच्या मुळे घुमत नाही रस्त्याने वेगळे झालो आपण. नाही रस्ता दुसराच दुसराच होता. तू नको रस्ता. हा तवा आला तर चेंज होत नाही का? जेव्हा लास्ट तवा आलता तू तर गाईज आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे. आम्ही जुन्या जेजुरीवर नाही चढणार, आम्ही नवीन जेजुरीवर चढणार आहोत. तुम्ही ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. आम्ही त्यात झाडाखाली जेवायला बसले, तुम्ही बघू शकता त्याचा व्ह्यू. आम्ही जुन्या जेजुरीवर गाईज मागच्या वेळीच चढलेलो होतो म्हणून आता नाही चढणार. की बघा आणि इथे बघा उसाचा बाग पण आहे. तिथे पण अर्धी जण जेवत आहेत बघा काही. जेजुरीला पोहोचलेलो आहोत बघा. इथे भंडारा घेतात सर्व. मी छोटे होते तेव्हा आलेले असेल, पण आता तेवढा काही मला आठवण नाही. 20 रुपये धावणा फुलं देवाला व्हायला काही. तर काय जाता आम्ही चढतोय बघा. वर्ष घेता आजीच्या कोणता आहे. फोटो वगैरे काढून झाले. आम्ही परत आता पायऱ्या चढतो. डायरेक्ट कॅमेरा या होतो. तर गाईज पायऱ्या बघा एकदम सरळच आहेत. फोटो घ्यायचा आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत बघा. सुंदर आहे. तर गाईज आता आम्ही मंदिरात जाण्यासाठी लाईनीला लागलेलो आहोत. मंदिरात जर मोबाईल अलाउड असेल शूट करायचं तर मी शूट करेन, नाहीतर नाही. माननीय अध्यक्ष महाशय नंबर सांगा. मंदिरात शूट केलं नाही, मंदिरात फोन अलाउड नव्हतं म्हणून. आता बघा आम्ही भंडारा घेतलेला आहे. गडावरून खाली उतरले होते बघा. मी बांगड्या पण भरल्यात, थोड्याशा भरायला सांगल्या मग भरल्या. आणि मी इथून काहीच घेतलं नाही, कारण आम्ही एकविरेला आणि तिरुपतीला पण चाललोय, तिथूनच सर्व घेऊ. सो मी आता तुम्हाला गाडीत गेल्यावर भेटते.
कंची पुरुषाची पुरुषाच्या सांग ना पप्पाला. दिदी पुरुषाचे पप्पा पुरुष घरी ना MC तर गाईज आता आम्ही जेवायला बसलो आहोत आणि भेटूया आपण पार्ट 2 मध्ये एकविरेच्या ब्लॉग. कारण की आता रात्र पण झालेली आहे म्हणून मी आता काही ब्लॉग शूट करणार नाही आणि मोबाईलमध्ये पण चार्जिंग खूप कमी आहे. तो भेटूया आपण पार्ट 2 मध्ये.